पुढची बातमी आता धनंजय मुंडेंसंदर्भात। अजित पवारांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे हे आता भाजपमध्ये जाण्याची चर्चा रंगली। मात्र ही चर्चा रंगण्यामागे नेमकं कारण काय आहे? खरंच धनंजय मुंडे भाजपमध्ये जाऊ शकतात का? पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंडे भाजपात जाणार? दादांच्या दौऱ्याला दांडी, फडणवीसांसोबत हजेरी। मुंडेंच्या मनात नेमकं काय? हा व्हिडिओ नीट पहा। सातत्यानं अजित पवारांच्या बीड दौऱ्यावेळेस दांडी मारलेल्या धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमाला हजेरी लावली आणि धनंजय मुंडेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं। हे कमी होतं की काय? देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंचा उल्लेख माझा मित्र असा केला आणि मुंडेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आणखीनच जोर चढला। आणि आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांचा समर्थ वारसा चालवणाऱ्या पंकजाताई मुंडे, आमचे मित्र युवा नेते धनुभाऊ मुंडे। खर तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचं नाव समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंवर राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली। त्यामुळे धनंजय मुंडे जवळपास 10 महिने झाले मंत्रिपदापासून दूर आहेत। आता देशमुख हत्या प्रकरण थंड झाल्याचं चित्र आहे। त्यातच आता माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद रिक्त आहे आणि या रिक्त पदावर मुंडेंचा डोळा असल्याची चर्चा आहे। तर अजित पवार मुंडेंना मंत्रिपद देण्यास अनुकूल नसल्यानं धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ असल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे मुंडेंनी कौटुंबिक कारण देत बीडचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांच्या बीड दौऱ्याला वारंवार दांडी मारली आहे। नगरपालिका निवडणूक प्रचाराच्या वेळेस 24 डिसेंबरला बीड मधील सभेला दांडी, 29 नोव्हेंबरला माजलगाव बीड दारूरच्या सभेलाही दांडी, 1 जानेवारीला नगरसेवकांच्या सत्कार समारंभालाही दांडी। याआधीही अजित पवारांचे पक्षांतर्गत विरोधक असलेल्या छगन भुजबळांच्या उपस्थितीतील मेळाव्याला धनंजय मुंडेंनी हजेरी लावली होती। त्यामुळे अजित पवार मुंडेंवर नाराज असल्याची चर्चा आहे। याच अस्वस्थतेतून मुंडे अजित पवारांच्या बैठकांना दांडी मारत फडणवीसांशी पुन्हा जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यातील अंतर वाढत गेल्यास धनंजय मुंडे